वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. बऱ्याच दिवसातून ब्लॉग बनवला आहे कारण आम्ही चाललो गोविंदा बोललो तुम्हाला समजेलच. तिरुपतीला चाललो आणि आमची सगळी मामास आहेत आणि आपली गावातले मित्र परिवार आहेत. लय मजा येईल. भेटूया ब्लॉगमध्ये तुम्ही असंच राहा आणि आमचा ब्लॉग खूप मजेशीर होणार आहे. खूप मजा येणार आहे. आणि आमची आई पण आली आम्हाला सोडायला. आई ऐकर चलो भेटू तिरुपती. आमचा राकेश आला आम्हाला सोडायला. आमची वाटी बघू शकता आमच्या गावात. क्या बोला तूने? नेक्स्ट टाइम नक्की नो. आम्ही पहिले बघून येतो कसं आहे ते. हा चालेल. ही सगळी आपली मामीच आहेत. पाठी सगळ्यांना सोडायला आहेत आणि सगळी पॅकिंग चालू आहे. पाठी बघू शकता तुम्ही. वरती बघा बॅगा ठेवायचं काम चालू आहे. आणि मिलिंदा आलेला आहे आपला. मिलिंदा पाठी आपला गणेश मामा मिलिंदा आणि आपला जेडी मामा आहे. जेडी मामा लवकर आला. आणि आपला हर्षद मामा गणेश मामा मामा हा सोडासाठी आलेली पब्लिक वाढत चाललेली पाठी बघू शकतो. आपला आलाय सक्षम भैया आलाय. काय स्क्वॉड घेऊन आलाय. फुल एन्जॉय करू. यश भाई का आणलाय. वाटर आणले. स्टार्टर्स आहे का सगळ्यांसाठी स्टार्टर आणले त्यांनी. फॅमिली पण चावलेली फॅमिली का तर त्यांना आम्ही यावेळी नेणार आहे ना म्हणून नेऊ. पुढच्या वेळी आपण त्यांना प्रयास तर करू त्यांना न्यायचा. आणि आमचा अशोक मामा बघ कसा पाण्याची व्यवस्था करत आहे. आमचा सगळ्यात लेट आला गजा मामा बघा. सगळं लेट काम सगळं बघ. सगळी काम लेट एकदम पद्धतशीर. जेडी मामा वरती चाललाय. तुमच्या घरातले लेट आले जरा आम्हाला सोडायला मला वाटते. हे आमचा डबा बटर चिकन. आमची मम्मी ही आमची ताई रागवली आमच्या. पुढच्या नेऊ तुला मामी. बाय प्राची. बाबूदा आहे आम्हाला सोडायला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ईशाने प्रभाते प्रभासे जले चादले पर्वते शातुमते अरण्ये शरण्ये सदा मां प्रभाहि गतिस्त्वं प्रतिस्त्वं त्वमेवा भवानि. आणि काय जावा का कसा पकडून बसला इथं कारण पाठच्या जरा हलतंय बसवाल्याच्या चुकी मुलं. आता उतरलो आम्ही लोणावल्यामध्ये कारण आमचं पाठचा जरा हलतंय. आम्ही चाललोय रस्सी घ्यायला. तर मग टाकायला लागते असं दाखवायला लागतं ब्लॉगमध्ये. आता आम्ही चाललोय रस्सी घ्यायला. आपलं लक्ष्मण मामा आहे आमच्यासोबत आणि आमचा पाठी मामा आहे सुभाष मामा. पाठी हर्षद मामा पण आहे. मामा कुठे चालला तू. आम्ही आता रशी बघायला गाडीच्या रशी दरवाजा उघडतो सारखा दरवाजा उघडतो बॅक साईडचा. त्यासाठी रस्सी बघायला चाललोय आणि एमसीएल बघणे सुद्धा चाललोय. थोडं लोणावळ्यामध्ये आहेत आम्ही. एक लोणावळे चिक्की सुद्धा घेणार आहेत आणि मज्जा करत जाणार खात लोणावळी मगनलाल चिक्की.
आम्हाला रस्सी आणि पेन्सिल घेतले आम्ही इथून हार्डवेअरमधून. आणि आमचा मामा बालाजी ऑटो पार्क, बालाजी ऑटो पार्कचे मालिक आणि आमचे गणेश मामा, आमचा पप्पा मामा. पाठचा दरवाजा हलतोय, पाठचा दरवाजा हलतोय म्हणून रशी आणलेली. आता इथून जरा काहीतरी खाया प्यायला बघतो, फ्रेश होतो इथून आणि मग इथून निघतो. बाय बाय. काहीच आता आम्ही लोणावल्यामधून निघलोय, खाया प्यायला घेतलं जरा आमच्यासोबत. आपला आपला गावा आम्ही चाललोय तिरुपतीला. आमच्यासोबत असं बघत राहा, सपोर्ट करा. तर काहीच आता आम्ही आलोय थेट शिवापूरला चहा पियासाठी थांबलेलो. आणि आता करून घेणार आहोत आम्ही. आपला सक्षम भाई, आपला यश भाई. आता मला वाटते किती किलोमीटर जायचं भाई आपल्याला? 850 किलोमीटर आमचं अजून रनिंग आहे. आणि पहिला स्टे आमचा हैदराबादला असेल ना, श्रीशैल्यमला आय थिंक पहिला स्टे आहे. आणि आमचा बघू शकता तुम्ही रोहनभाई. रोहनभाई काय घेते? पेरू भाई. हो पेरू, गाडीत घ्यायला पेरू घेते. आणि तुम्ही बघू शकता या आपला शुभम भाई चहा पित आहे. आपला मिलिंद दादा चहा पित आहे. आणि आपला गणेश मामा. गणेश मामा आपल्याला अजून किती किलोमीटर जायचं आहे? आपल्याला 2200. अजून पहिला स्टे कुठे आहे आपला? आता आपण हैदराबाद श्रीशैलम. पहिला स्टे आमचा हैदराबादला असणार आहे. तुम्ही बघू शकता पाठी अर्चन मामा पण आहे, चहा पित आहे. आणि आमचा बारका मामा, आमचं नाना. आणि बाकीची मंडळी इथे समोर आहेत. आणि आपला लक्ष्मण मामा. हा, आम्ही आता पुन्हा पास केलेला आहे आणि आम्ही घरच्यांना फोन केलेला आहे. हॅलो. आणि आता तुम्ही बघू शकता पाठी आपला केडी मामा, आपला रोहित दादा, सुभाष मामा, निकेश दादा बिझी आहे जरा. आणि आपला जितू मामा. जितू मामा आपल्याला किती टाइम लागला पोहोचायला आपल्याला? पहिल्या स्टेला उद्या डायरेक्ट आपण दुपारीपर्यंत पोहोचू, 3-4 वाजता, 2-3 वाजता. आणि जितू मामाला थंडी वाजते असं वाटतंय, कारण ती गाडी आहे ना, गाडीमुळे त्यांना थंडावा भात सोसवत नाही. आता आम्ही नाश्ता बिस्टा करतो, बसतो गाडीत, कंटिन्यू राहा. बाय बाय. పట్టిన జోడు పెట్టి ఎట్లా ఉన్నదంటే काहीच आता आम्ही पोचलोय फलटणमध्ये. आणि सर्जा बैल तुम्हाला माहिती असेल, त्याच्या गावाला पोचलेलो आहेत. आणि आमची जेवणाची टाईम झाला आहे, कारण आम्हाला आज खूप प्रवास कवर करायचा आहे. त्यामुळे आज आम्ही डबा आणायचं ठरवलं होतं आणि डबा आणलेला आहे आम्ही आज. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे बसलेले आहेत मंडळी. जेवायला या, जेवायला जेवायला या. बसते आता मी पण जेवून घेतो. आणि असंच आमचा कंटिन्यू ब्लॉग राहील, असंच आमच्यासोबत जॉईंट राहा. काहीच आता आम्ही जेवण पण झालं आहे आणि फटाक्याची माल घेतली आम्ही इथं वाजवायला एक बघू. आणि पॉपअप घेतल्यात वाजवायला. आता इथून निघून मिळाले थेट हैदराबादला. आता कुठं थांबणार नाही, फक्त मध्ये थांबली तर फक्त ड्रायव्हरसाठी चहा प्यासाठी थांबू. आता डायरेक्ट गाडी थांबाल आपली थेट शेतात, हैदराबादच्या शेतात. काही असंच ब्लॉग बघत राहा तुम्ही आणि सपोर्ट करा.
तर काहीच आता पेट्रोल भरायला थांबलेलो आणि ताडपत्री पण बांधायची होती, तो वरती चढलो होतो आणि रात्रीचं मला वाटलं 3 वाजलेत. काहीच सकाळचे 7:51 झालेत आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. इथं ब्रश केला, तोंड बिन धुतलाय आणि आम्ही नाश्ता करायला डोसा घेतला, मसाला डोसा. हे आपला रोहित भाई, मिलिंद दादा, यश भाई आणि सगळी मंडळी आहेत पुढे तिकडं. सगळे यांच्या इकडचा डोसा आणि इडली वगैरे घेतलेला आहे, कारण इकडची टेस्ट म्हणजे ओरिजिनल. अजून आम्हाला मला कमीत कमी मला वाटतं 200 किलोमीटर रनिंग करायची आहे श्रीवेलमसाठी. तर चला मी पण नाश्ता करून खाऊन घेतो. आता आम्ही इथून निघालोय. हा बद्दल कुठे आहेत आपण आता? श्रीशैलमच्या रोडला. आता श्रीशैलम किती लांब आहे इथून? जवळजवळ 120 किलोमीटर इथून. 120 किलोमीटर अजून आम्हाला रनिंग करायची आहे आणि आम्ही नाश्ता बिस्टा केलाय. 80 किलोमीटरचा घाट आहे. 80 किलोमीटरचं जंगल आहे. 80 किलोमीटरचं जंगल आहे. प्रस्थान होत आहोत. बियाणे बिल बना 100 रुपया. बिल कैसे 100 रुपये बना? ये बाकी काम पे नमस्कार. जे हनुमान भजन मंडळ आसुडगाव आम्ही श्रीशैलम यात्रेसाठी निघालो आहे आणि वाटेमध्ये हे श्रीशैलमच्या रस्त्यावरच दिंडी धरण मिळालं आणि या दिंडी धरणमध्ये सुंदर असा नजारा पाहायला मिळाला. हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि ओव्हरफ्लो थोडं पावसाचा पण पाऊस पण पडतो आहे आणि धरण ओव्हरफ्लो झालं आहे आणि ओव्हरफ्लो झाल्यामुळं आपल्याला हा नजारा पाहायला मिळतो. रम्य अशी पहाट आहे आणि पहाटेच्या वातावरणात आम्हाला हे धरण इथे पाहायला मिळालं. चला बोला बजरंग बली की जय. तर गाईच आता आम्ही श्रीशैलमला पोहोचलोय. गाडी आम्ही पार्किंगला लावली इथे. आता मामाचा गेलेत रूम बघायला. ते रूम बघून आल्यावर जातो रूमवरती. अंघोळ पण करायचे आम्हाला आणि मंदिरात दर्शन पण घ्यायचं आहे. एकदम वातावरण पण थंड आहे, मस्त थंड हवा येते, मस्त म्हणजे फिरण्यासारखं वातावरण आहे. असंच ब्लॉग बघत राहा आम्ही आणि आमच्यासोबत जॉईंट राहा. रूम बघून आल्यावर जातो आम्ही रूमवर. आमची रूम पण दाखवतो तुम्हाला. तर काहीच आता तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या रूमवरती आलो आहे आणि इकडं मामा झोपला आहे तर एकदम मजा करते. आता आम्ही आम्हाला आंघोळ पण करायची आहे. आता फ्रेश होतो मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून जातो दर्शन घ्यायला. काहीच आता आंघोळ बिंघोळ करून झाले, रेडी बिडी मस्त झालो आहे. आता निघली सगळी. आता सगळी निघली दर्शनाला. बघा आमचं जितू मामा सगळे पाठी आहेत. सगळे आता रेडी झालेत आणि सगळे चाललो एकत्र दर्शनाला. आणि ही एंट्री आहे बघू शकता तुम्ही. पाठी मस्त वातावरण आहे आणि सगळेजण चाललेत आपले चालत चालत. क्लायमेट पण खूप भारी आहे. आणि आपला शिवम भाई आणि आपल्या अर्धी मंडळी पुढे आहेत. अर्धी मंडळी आपली पाठी आहेत. श्रीशैलमला आम्ही पोहोचलेलो आहेत, दर्शनासाठी चाललेलो आहेत. डॉन गाईज इथं आम्ही आलोय दर्शनाला, पण इथं फोन अलाउड नाही. बघू शकता तुम्ही पाठी लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये का मोबाईल नॉट अलाउड. आणि 10 रुपये एका मोबाईलच्या पाठी. 10 रुपये एक मोबाईल. त्याला बोले एक बॅगच देता 20 रुपये द्यायचा. हेच करायला लागेल मला वाटते. आणि आता पुढे आम्हाला मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मग मोबाईल सर्व इथेच ठेवायला लागेल.
काहीच आता आम्ही दर्शन घ्यायला आलतो, पण 4 वाजता दर्शन खुलणार आहे. मग आता आम्ही जरा इथे फोटो काढून घेतो आणि जातो आमच्या रूमवरती जेवण बनवायला घेतो, कारण आम्ही जेवण बनवायला साहित्य आणलेलं आहे. शेवटी आपला तो आपला असतंय आणि आपली घरची चव म्हणजे आपली घरची चव असते. आणि आता जातो आमच्या रूमवरती, इथे पहिले फोटो काढतो आम्ही. पुढच्या वर्षी पडेल. नाही या वर्षी पडेलच. आजची तारीख पण सांगता. यावर्षी नक्कीच ब्लॉग पडणार आहे आपला. आणि जातो जरा फोटो काढतो आणि जातो रूमवरती मदत पण करायला जेवणासाठी. चला बाय बाय. तुम्ही बघू शकता इथं कसा जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे. हा काय बनवते जेवायलाच? पहिला राईस, स्टीम राईस बघू शकता. यशवंत मामा खूप आपला स्टीम राईस मामा स्टीम राईस. जेडी मामा आणि गजा मामा तडका देते, दाल तडका. आणि मोठा मामा प्रकारे जेवण झालेलं आहे. आपला भात बी झालेला आहे आणि आपली डाळ मस्त. कोथिंबीर नाही भेटली बघा. मस्त पैकी आता मामा पापड तलत आहे. गणेश मामा, बारके मामा आणि बसले जेवायला. गरम गरम भात. शुभम बाय गरम भात. तर आता आम्ही जेवण झालं, तयारी परत दर्शनासाठी चाललो, कारण दर्शनाचा टायमिंग होता 4 वाजता. हे रमेश लॉक तुम्ही लावले का? आता आम्ही श्रीशैलम दर्शनासाठी निघालेलो आहोत, कारण 9 वाजता मंदिर बंद होतं आणि आता 4 वाजता मंदिर ओपन झालं आहे पूजेसाठी. दुपारी 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मंदिर पूजेसाठी बंद होतं आणि आता पूजा झालेली आहे आणि सर्व भाविक तिथे दर्शनासाठी रांगेमध्ये गर्दी आहे. आणि आम्ही आता करेक्ट रांगा सुटल्यात आणि आम्ही निघालो आणि त्याच्यामुळे 9 वाजेपर्यंत आमचं आराममध्ये दर्शन होणार आहे. तर दाखवतो आम्ही तुम्हाला. आतमध्ये फोन तर अलाउड नाही, कारण मी मगाशी पण गेलो होतो. जर असेल चान्स तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो. गाईज आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि 1 नंबर दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे. कुठे गेलो शिवम भाई? छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला चाललो आहे आम्ही. पुढे जस्ट पुढे आहे 8 किलोमीटरवर चाललो आम्ही. आमची मंडळी येते मागची, थोडा पुढे चाललो. कारण आम्हाला थोडं बघत राहा. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती. नमस्कार. श्रीशैलम येथील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलेले आहे. भव्य असं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळासोबत आपल्याला विराजमान झालेले दिसतात. प्रौढ प्रताप पुरंदर, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलवतांश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय शिवाजी. श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. गाईज आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं पाया पडून दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या रूमवरती आलो आहे. आणि आता आम्ही फ्रेश होणार आहेत आणि जेवणाची सोय चालू करणार आहेत. आणि आज बटाट्याची भजी बनवायची वाटतं. आणि आज मला वाटतं सोयाबीन चिली आहे का? भाजी आहे काहीतरी असेल. आणि आता आम्ही फ्रेश होतो आणि जेवण बनवतात त्यांची पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमचं जेवण चालू झालेलं आहे. निकेश दादा बटाटे कापतोय, रोहित दादा बटाटे कापतोय, टमाटो कापतोय आणि अशोक मामा बघा ॲक्टिंग करते. अरे ॲक्टिंग नाही, आपला डाल हे करते. आणि
बारके मामा बघा पाणी उकळलं का बघते. जेडी मामा आज खूप आहे, टेन्शन नाही. म्हणजे टेस्ट बोलल्यावर एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर क्वांटिटी. आजची डिश काय आपली? सोयाबीन, मूग डाळ सोयाबीन. हो हो, एकदा खाल तर परत याल. आणि आमचे सपोर्टर धना आपला धना पावडर. तर आता अशा प्रकारे आमचं जेवण चालू आहे. याने आमचा पप्प्या मामा तोंड धुवून आलाय. आता आमचं जेवण चालू आहे. जेवण झाल्यावरती तुम्हाला सगळं झाल्यावरती तुम्हाला परत व्हिडिओ पाठवतो. अरे आपलं जेवण झालेलं आहे आणि भज्जी तलतोय बाई निकेश दादा, रोहित मांडवकर, रोहन नाईक भजी तलते. आणि बघा जेवण झालेलं आहे. गाईच आता मी पण बघून घेतो लागले